मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे। कोरोना काळामध्ये आपण सातत्याने भेटत होतो आणि कोरोना काय आहे, कशा पद्धतीने त्या सगळ्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक भीती निर्माण केल्या जात आहे, ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपण जाऊन आलो आणि बघितलं त्यावेळेला कशा पद्धतीने सरकारने लोकांना भीती दाखवली, लोकांनी प्रसार माध्यमांनी सुद्धा भीती दाखवली आणि फारच कमी प्रसार माध्यमं होती देशोन्नतीसारखी की जी या सगळ्या संदर्भामध्ये लोकांमध्ये खरी माहिती टाकत होती आणि लोकांची भीती कमी करायचा प्रयत्न करत होती। त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की मी जाऊन कुठली दुकानं बंद करू दिली नाहीत, शेतकऱ्यांना रस्त्यावरून हुसकावून लावत होते तर त्यांना सुद्धा मी रस्त्यावर बसवलं, सगळी बंद केलेली दुकानं मी उघडून दिली आणि त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये चौकामध्ये उभं राहून जागृती करायचा प्रयत्न केला होता आणि व्हॅक्सिन घेऊ नका असं म्हटलं होतं। आता लोकांना कळतंय, ज्या लोकांनी माझ्या म्हणण्यानुसार व्हॅक्सिन घेतला नाही ती लोक मला धन्यवाद देत आहेत आणि मी सांगितल्यानंतरही ज्यांनी घेतलं आता त्यांना तो त्रास होतो आहे, ते येऊन भेटत आहेत, ते सांगतात की पोरे साहेब तुम्ही म्हटलं होतं परंतु आता घेतलं, आता मी काय करावं कसं करावं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये खूप जास्त दुष्परिणाम लोकांना, म्हणजे कुणाला लकवा होतो आहे तर कुणाला कॅन्सर होतो आहे तर कोणी पटकन मरतं आहे तर कुणाला दमा होतो आहे तर काय महिलांमध्ये सुद्धा वेगवेगळे आजार आणि ह्या सगळ्या लक्षणं दिसायला लागलेले आहेत। आणि हा सगळा जो प्रकार केला गेला होता तो जागतिक लेव्हलला केला गेला होता आणि फार्मा कंपन्यांनी या सगळ्यांमधून प्रचंड असा पैसा कमावला, आपल्याला माहिती आहे। आणि हॉस्पिटल्स वगैरे कशा पद्धतीने वाहत होते, आताही कसे वाहत आहेत, कशा पद्धतीने नवीन हॉस्पिटल या सगळ्या संदर्भामध्ये बांधल्या गेले आणि किती प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची लूट केल्या गेली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आता पुन्हा एक नवीन HMPV म्हणजे ह्युमन मेटॅन्यूमोव्हायरस नावाने पुन्हा एक हूल उठवल्या जात आहे की चीनमधून पुन्हा असा व्हायरस बाहेर आलेला आहे आणि याची खूप प्रकरणं बाहेर येत आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा लोकांना भीती पसरवण्याचं काम केलं जात आहे। 140 कोटीच्या देशामध्ये 2-4 लहान मुलांना सर्दी पडसं काय झालं तर त्याला लगेच हे नाव दिलं आणि त्याच्यानंतर प्रसार माध्यमं जी विशेषतः आपली गोदी मीडिया आहे ती या सगळ्या संदर्भामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रचार करत आहेत आणि त्याच्यानंतर आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही चाललं आहे त्या सगळा प्रकार पुन्हा जो कोरोना काळामध्ये झाला होता तसंच पुन्हा भारतामध्ये होईल किंवा काय असं आज लोकांना वाटायला लागलेलं आहे। परंतु या लोकांना मी सगळं सांगू इच्छितो की हे मुद्दाम चीनमधूनच व्हायरस आला असं का सांगतात, त्याचं कारण असं आहे की चीनमधली भाषा भारतामध्ये समजत नाही, भारतीयाची भाषा चीनमध्ये समजत नाही, त्यामुळे तिथे काय चाललं आहे हे आपल्याला समजत नाही, आपलं काय म्हणणं आहे हे तिथेसुद्धा कोणाला समजत नाही। तर हे मुद्दाम तसं केल्या जाते। माझे एक मित्र आहेत चीनमध्ये, त्यांना मी या सगळ्या संदर्भामध्ये फोन केला आणि त्यांना विचारलं अरे बाबा काय झालं आहे तुझ्या, अरे तेवढं काय नाही हो, उगाच काहीतरी खोट्या बातम्या टाकल्या जातात आणि उगाच भीती पसरवली जाते। तो मेट्रोमध्ये गेला, तिथं त्यांनी व्हिडिओवर दाखवलं की बघा इथे कोणी मास्क लावलेला नाही, 1-2 लोकांनी किरकोळ लावलेला आहे, मॉलमध्ये कोणी नाही आहे, रस्त्यावर लोक नॉर्मली फिरत आहेत, कुठेही काही गडबड गोंधळ काही नाही आहे। मात्र भारतामध्ये असं दाखवलं जात आहे की तिथं म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळं सुरू आहे आणि पुन्हा ते कोरोनाचे दिवस तेच पुन्हा लॉकडाऊन असं लावण्याची यांची सगळी तयारी सुरू झालेली आहे। तर मी या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला हेच सांगतो की उगाच ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण घाबरून जाऊ नका, लहान मुलं वगैरे बळी पडत आहेत वगैरे असं सगळं एक लक्षात घ्या। सध्याच्या घडीला हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्दी पडसं होणं अतिशय कॉमन आहे आणि व्हायलाच पाहिजे। सर्दी पडसं होणं याचा अर्थ त्या बाळाच्या शरीरामध्ये किंवा त्या माणसाच्या शरीरामध्ये त्याची इम्युन सिस्टीम काम करते आहे, हा असा त्याचा अर्थ आहे, एक समजून घ्या। आणि त्याच्यानंतर एकदा तुमच्या शरीरामध्ये तशी रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्यानंतर मग त्याच्यापासून कुठलाही भीती नसते। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा ह्या फार्मा कंपन्या बदमाशा करत आहेत आणि सरकार सध्याच्या घडीला तरी भारतामध्ये सरकार या सगळ्या गोष्टींना बळी पडत नाही आहे, ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आहे। मात्र अवेगन इंडिया मूवमेंट आहे, युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, या सगळ्या संदर्भामध्ये खूप जास्त जनजागृतीचं काम करत आहेत आणि मी त्यांचा खरोखर या सगळ्या संदर्भामध्ये अभिनंदन करतो। युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशन या सगळ्या संदर्भामध्ये एक नियमावली किंवा हे सगळ्या संदर्भामध्ये सरकारला एक हे पाठवावं, या सगळ्या संदर्भामध्ये
म्हणजे मग त्या संदर्भामध्ये जे विनाकारण चुकीच्या लोकांच्या नांदी लागून सरकार जे काही त्याला मेजर्स घेतं ते घेतल्या जाणार नाहीत किंवा मग त्या सगळ्या संदर्भामध्ये युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशननी एक मिटिंग घ्यावी सरकारी अधिकाऱ्यांसोबत आणि या सगळ्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जे गैरसमज किंवा जे भीती पसरत चाललेली आहे ती कमी करायचा प्रयत्न करावा अशी मी या सगळ्या संदर्भामध्ये विनंती करतो आणि लोकांना पुन्हा सांगतो की अजिबात घाबरू नका. हा फालतूपणा सगळा चालू आहे आणि केवळ सर्दी पडचं झालं म्हणून मग त्याला काहीतरी नवीन नाव द्यायचं आणि असं होतं आहे, ह्या गोष्टींना कुठेही बळी पडू नका. कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलं आणि ज्या ज्या देशामध्ये असं झालं त्या कित्येक देशांनी कोरोनाचे व्हॅक्सिन्स तयार करणाऱ्या कंपन्यांना प्रचंड दंड ठोकावलेला आहे, काही लोकांना तुरुंगात पाठवलेलं आहे आणि आता त्याचे सगळे दुष्परिणाम आणि त्याच्यानंतर फायझरसारख्या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी तो त्याचा CEO होता त्यांनी सांगितलं की आमचं हे व्हॅक्सिन बनवण्यामागचं मूळ कारण हे होतं की आम्हाला तरुणांना स्टरिलाइज म्हणजे नपुंसक बनवायचं होतं. हे सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आणि आज त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी डोळे उघडे ठेवून बघा. आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला सातत्याने घेत राहा आणि त्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीने भीती बाळगू नका. एवढंच मी आजच्या याच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. आपली रजा घेतो. नमस्कार. मी प्रकाश कोळे.